नमस्कार. माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेल्समॅनशिप अँड सेल्स मॅनेजमेंट या विषयाचं विक्री प्रोत्साहन सेल्स प्रमोशन यामध्ये अर्थ, वैशिष्ट्ये आणि विक्री प्रोत्साहनाची तंत्रे याविषयी माहिती बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो घटक आहे सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम फर्स्ट इयरला सेमिस्टर 2 मध्ये NEP पॅटर्ननुसार एक नवीन विषय सेल्समॅनशिप अँड सेल्स मॅनेजमेंट हा विषय ॲड करण्यात आला आहे आणि या विषयाचे व्हिडिओ लेक्चर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आतापर्यंत आपण एकूण 10 व्हिडिओ लेक्चर अपलोड केले आहे. आजचा हा आपला 11वा व्हिडिओ पार्ट आहे. यामध्ये आपण विक्री प्रोत्साहन याबद्दल माहिती बघणार आहे. बघा, विक्री प्रोत्साहन म्हणजे उत्पादन किंवा सेवांची विक्री वाढवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात दिले जाणारे प्रलोभन किंवा त्याला आपण प्रोत्साहन असं देखील म्हणू शकतो. बरोबर आहे. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात दिले जाणारे आर्थिक लाभ किंवा इतर प्रकारचे कोणतेही लाभ किंवा सवलती किंवा विशेष योजना होय. बघा पुन्हा एकदा, विक्री प्रोत्साहन म्हणजे ग्राहक, विक्रेते किंवा वितरक यांना उत्पादनाची खरेदी वाढवण्यासाठी अल्पकालीन प्रोत्साहन देण्याची विपणन पद्धत होय. बघा, यामध्ये काय काय केलं जातं म्हणजे थोडक्यात काय, ग्राहकांनी आपल्याकडच्या वस्तू जास्त प्रमाणामध्ये विकत घेतली जावेत किंवा आपल्याकडच्या वस्तू जास्त विकले गेले पाहिजे यासाठी आपण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही टेक्निक्स आहेत. उदाहरणार्थ सवलत आहे, डिस्काउंट म्हणजे समजा 100 रुपयाची वस्तू 10 रुपये डिस्काउंटने जर आपण विकलं तर अधिक ग्राहक वस्तू खरेदी करतील. कूपन कोड्स आहेत, फ्री गिफ्ट आहे. आपण बघतो ना, काही ठिकाणी तुम्ही जर वस्तू खरेदी केला तर त्याच्यावर काहीतरी एखादी वस्तू गिफ्ट असते किंवा त्यानंतर बाय वन गेट वन ऑफर आहे, म्हणजे एकावर एक वस्तू फ्री किंवा स्पर्धा व बक्षिसे. म्हणजे अशा प्रकारची जी काही टेक्निक्स आहेत, जी काही तंत्र आहेत, त्या तंत्राचा वापर करून ग्राहकांना वस्तू विकण्याची पद्धत म्हणजे काय, विक्री प्रोत्साहन. बघा व्याख्या, फिलिप कोटलर यांच्या मतानुसार उत्पादन किंवा सेवांची खरेदी किंवा विक्री वाढवण्यासाठी दिले जाणारे अल्पकालीन प्रोत्साहन म्हणजे विक्री प्रोत्साहन होय. अजून एक व्याख्या बघा, अमेरिकन मार्केटिंग असोसिएशननुसार व्यक्तिगत विक्री, जाहिरात आणि प्रसिद्धी याशिवाय ग्राहकांची खरेदी व वितरकांची कार्यक्षमता वाढवणाऱ्या विपणन क्रियांना विक्री प्रोत्साहन असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, विक्री प्रोत्साहनाची काही वैशिष्ट्ये. पहिला आहे अल्पकालीन स्वरूप. विक्री प्रोत्साहन हे प्रामुख्याने कमी कालावधीसाठी वापरले जाते. विशिष्ट कालावधीत विक्री वाढवण्यासाठी ही योजना राबवली जाते. सणासुदीच्या काळात किंवा नवीन उत्पादन बाजारात आणताना याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ फेस्टिवल सीजन डिस्काउंट. बघा, विक्री प्रोत्साहन ही जी कल्पना आहे ते काय केलं जातं, ज्या वेळेस नवीन वस्तू बाजारामध्ये विकायच्या असतात त्यावेळेस आपल्या वस्तूची ग्राहकांना ओळख व्हावी यासाठी त्यावर विशेष ऑफर, डिस्काउंट्स किंवा इतर प्रकारचे कूपन कोड यासारख्या तंत्राचा वापर केला जातो. किंवा सणासुदीच्या काळामध्ये दिवाळी समजा दिवाळीचा सण आहे, अशा वेळी कपडे असतील किंवा काही शॉपिंग वस्तू असतील यासारख्या वस्तूवर काय केलं जातं, विशेष डिस्काउंट त्या ठिकाणी दिलेले असतात. म्हणजे ही जी क्रिया आहे ती कशी आहे, अल्पकालीन स्वरूप आहे. म्हणजे सणासुदीच्या काळामध्ये किंवा नवीन जेव्हा वस्तू लॉन्च होतात त्यावेळेस अशा प्रकारचे ऑफर त्या ठिकाणी दिले जातात. पुढे बघा, विक्री वाढवण्याचं साधन. विक्री प्रोत्साहन ही जी संकल्पना आहे ती कशी आहे, विक्री वाढवण्याचं ते साधन आहे. तर बघा, विक्री प्रोत्साहनाचा मुख्य उद्देश म्हणजे उत्पादनाची विक्री वाढवणे हा आहे. विविध प्रकारच्या सवलती आणि ऑफरमुळे ग्राहक काय करतात, खरेदी करण्यासाठी प्रवृत्त होतात. त्यामुळे अल्प कालावधीत
विक्रीमध्ये वाढ होते. उदाहरणार्थ बाय वन गेट वन ऑफर, म्हणजे एका वस्तूवर एक वस्तू फ्री, म्हणजे विक्री वाढवण्याचं हे एक महत्त्वाचं साधन आहे. त्यानंतर पुढे बघा, ग्राहकांना आकर्षित करणे. विविध ऑफर, भेटवस्तू आणि सवलतीमुळे ग्राहकांचे लक्ष उत्पादनाकडे वेधले जाते. ग्राहकांना अतिरिक्त फायदा मिळाल्याने ते खरेदी करण्यासाठी उत्सुक होतात. त्यामुळे नवीन ग्राहक मिळण्यास मदत होते. उदाहरणार्थ फ्री गिफ्ट स्कीम. बघा, काही वेळेस आपण वस्तू विकत असताना त्यामध्ये कुपन कोड किंवा वाउचर ठेवतो, ज्यामुळे काही वस्तू गिफ्टच्या माध्यमातून आपण त्यांना देत असतो. तर हे कसं आहे, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारचं ऑफर त्या ठिकाणी ठेवलेले असतात. पुढे बघा, नवीन उत्पादनाची ओळख हा एक वैशिष्ट्य आहे. नवीन उत्पादन जेव्हा बाजारात येत असतात त्याची माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी विक्री प्रोत्साहन उपयोगी पडते. मोफत नमुने किंवा सवलती देऊन ग्राहकांना उत्पादन वापरून प्रोत्साहन दिले जाते. म्हणजे फ्री सॅम्पल, म्हणजे आपण एखादी वस्तू त्यांना काय करतो, फ्री सॅम्पल दाखवतो. किंवा डेमो. बघा, तुम्ही मोबाईल घ्यायला जावा, मोबाईल घ्यायला गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट मोबाईल तो आपण विकत घेत नाही, त्यासाठी डेमो पीस आपल्यासमोर ते ठेवतात आणि आपण ते डेमो पीस बघतो, वापरतो, हाताळतो आणि मग त्यानंतर आपण ती वस्तू खरेदी करतो. पुढे बघा, स्पर्धेला तोंड देणे. बाजारात अनेक कंपन्यांमध्ये स्पर्धा असते. विक्री प्रोत्साहनाच्या माध्यमातून कंपनी आपल्या उत्पादनाची विक्री वाढवू शकते. आकर्षक ऑफर देऊन ग्राहकांना आपल्या उत्पादनाकडे वळवता येतात. उदाहरणार्थ स्पेशल डिस्काउंट्स ऑफर. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघा, विक्री प्रोत्साहनाची तंत्रे, टेक्निक्स ऑफ सेल्स प्रमोशन. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जे तंत्र आहे आणि सर्व ग्राहकांना आवडणारं असं हे तंत्र आहे, सवलत, डिस्काउंट. बघा, यामध्ये ग्राहकांना उत्पादनाच्या किमतीत ठराविक टक्केवारीने कमी किंमत देणे म्हणजे सवलत होय. सवलत म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, म्हणजे 100 रुपयाची वस्तू 90 रुपयाला विकत घेणे, म्हणजे 10 रुपयाचं आपल्याला डिस्काउंट मिळालं. किंवा समजा 1000 रुपयाची वस्तू 900 रुपयाला आपण विकत घेतली, म्हणजे 100 रुपये हे आपल्याला डिस्काउंट मिळाले. तर हे डिस्काउंट हे ग्राहकांच्या आवडीचं एक तंत्र आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येईल. यामुळे ग्राहकांना उत्पादन स्वस्त मिळते आणि विक्री जलद वाढते. सणासुदीच्या काळामध्ये किंवा विशेष ऑफरमध्ये अशा प्रकारच्या सवलती दिल्या जातात. उदाहरणार्थ 10% डिस्काउंट, 20% डिस्काउंट किंवा 30% डिस्काउंट ऑन कॅश सेल्स, बरोबर आहे. किंवा रोखीने जर तुम्ही खरेदी केलात तर 10% डिस्काउंट. अशा प्रकारच्या काही सवलती त्या ठिकाणी असतात. मी रोखीने का म्हटलं का, तर काही ठिकाणी उधारीची पण सवलत असते आणि रोखीने पण सवलत असते. तर अशा पद्धतीने जर तुम्ही रोखीने खरेदी करत असाल तर तुम्हाला 10% डिस्काउंट आहे आणि जर तुम्ही हप्त्याने खरेदी करत असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा फी या ठिकाणी भरावी लागते. अशा प्रकारचे ऑफर तुम्ही ग्राहकांना देऊन त्यांची मने जिंकू शकता. पुढचं तंत्र आहे कूपन. कूपन म्हणजे ग्राहकांना दिलेले सवलतीचे प्रमाणपत्र होय. ग्राहक कूपन वापरून पुढील खरेदी करताना कमी किमतीत वस्तू खरेदी करतात. ही पद्धत ग्राहकांना पुन्हा खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करते. उदाहरणार्थ न्यूजपेपरमध्ये दिलेले डिस्काउंट कूपन्स. म्हणजे हे जे कूपन्स आहेत ते आपण आपल्याकडे जपून ठेवायचे असतात. जेव्हा पुन्हा आपल्याला खरेदी करायचं असतं त्यावेळेस त्या बेसवर, त्या कूपनमुळे आपल्याला काय होतं, कमी किमतीमध्ये वस्तू मिळतात. पुढे बघा, मोफत नमुने, फ्री सॅम्पल. नवीन उत्पादनाची ओळख करून देण्यासाठी ग्राहकांना मोफत नमुने दिले जातात. यामुळे ग्राहक उत्पादनाची गुणवत्ता तपासू शकतो आणि जर उत्पादन आवडलं तर ग्राहक पुढे ते वस्तू खरेदी करतात. म्हणजे उदाहरणार्थ नवीन बिस्किट किंवा साबणाचे मोफत नमुने. बघा, तुम्ही एखाद्या दुकानामध्ये जावा, बेकरीमध्ये जावा आणि समजा तुम्हाला पेढे घ्यायचे आहेत, बरोबर आहे. तुम्हाला जर पेढे घ्यायचे असतील तर तुम्ही दुकानदाराला विचारलात पेढे कसे किलो, तर तो किंमत अगोदर सांगत नाही. तो काय करतो, त्यातला जो अर्धा पेढा आहे किंवा एक पेढा तुम्हाला अगोदर तो
चव दाखवण्यासाठी तुम्हाला तो खायला देतो. आणि जर तुम्ही मग काय करता, जर तुम्हाला चव आवडली असेल तर तुम्ही ऑटोमॅटिक ते पेढे खरेदी करता. ह्याला म्हणतो आपण फ्री सॅम्पल. तुम्ही किंवा दुसरं उदाहरण बघा, तुम्ही समजा कुठेतरी सफरचंद तुम्हाला खरेदी करायचे आहेत, तुम्ही त्याला सफरचंद कसे किलो असं विचारला तर तुम्हाला किंमत सांगायच्या अगोदर ते सफरचंद खाऊन म्हणजे तुम्हाला सफरचंदचा एक तुकडा तुम्हाला ते खाण्यासाठी देतात. म्हणजे ह्याला म्हणतो आपण फ्री सॅम्पल, मोफत नमुने. पुढे बघा, एक खरेदी करा आणि एक मोफत म्हणजे बाय वन गेट वन फ्री. हे देखील ग्राहकांच्या आवडीचं ऑफर आहे, आवडीचं हे टेक्निक आहे. या तंत्रात ग्राहकांना एक वस्तू खरेदी केल्यावर त्याच प्रकारची दुसरी वस्तू मोफत मिळते. यामुळे ग्राहकांना अधिक फायदा वाढतो आणि विक्री वाढते. ही पद्धत किरकोळ व्यापारामध्ये अधिक लोकप्रिय आहे. पुढे बघा, स्पर्धा आणि बक्षिसे. ग्राहकांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि विजेत्यांना, जो कोणी जिंकतो त्यांना बक्षीस दिले जातात. यामुळे ग्राहकांचा उत्पादनाकडे आकर्षण वाढते व तसेच ब्रँडची प्रसिद्धी देखील वाढते. उदाहरणार्थ लकी ड्रॉ. पुढे बघा, पुढचं टेक्निक आहे प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक. उत्पादन कसे वापरायचे हे प्रत्यक्ष दाखवणे म्हणजे प्रात्यक्षिक होय. यामुळे ग्राहकांना उत्पादनाची वैशिष्ट्ये आणि फायदे समजतात. त्यामुळे खरेदी करण्याची शक्यता वाढते. उदाहरणार्थ मिक्सर व कुकिंग प्रोडक्टचे डेमो दाखवणे किंवा वॉशिंग मशीन आहे, समजा कपडे धुवायचं मशीन आहे, ते कसं वापरायचं ते तुम्हाला प्रत्यक्षित त्या ठिकाणी करून दाखवतात, डेमो दाखवतात आणि यामुळं आपल्याला त्याची माहिती कळते आणि ग्राहक ते वस्तू खरेदी करतात. पुढे बघा, भेटवस्तू म्हणजे फ्री गिफ्ट्स. उत्पादन खरेदी केल्यावर ग्राहकांना लहान लहान प्रकारच्या भेटवस्तू दिल्या जातात. यामुळे ग्राहकांना अतिरिक्त फायदा मिळतो आणि ते उत्पादन खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित होतात. उदाहरणार्थ टूथपेस्टसोबत मोफत टूथब्रश. पुढे बघा, लॉयल्टी योजना. नियमित ग्राहकांना विशेष सवलत, पॉईंट्स किंवा बक्षीस दिली जातात. यामुळे ग्राहक कंपनीशी दीर्घकालीन संबंध ठेवतात, तसेच ग्राहकांची निष्ठा वाढते. उदाहरणार्थ सुपरमार्केट मेंबरशिप पॉईंट्स. पुढे बघा, व्यापारी सवलत. विक्रेते किंवा वितरकांना उत्पादन विक्रीस प्रोत्साहन देण्यासाठी विशेष सवलत दिली जाते. यामुळे व्यापारी अधिक प्रमाणात माल खरेदी करतात, परिणामी कंपनीची विक्री वाढते. उदाहरणार्थ डीलर डिस्काउंट स्कीम. पुढे बघा, शेवटचं टेक्निक आहे मर्यादित कालावधीची ऑफर. ठराविक कालावधीसाठी विशेष ऑफर दिली जाते. ग्राहकांना वाटते की ऑफर संपण्यापूर्वी खरेदी करावी, त्यामुळे अल्प काळामध्ये विक्री वाढते. बघा, आपण बघतो ना काय काय वेळेस ऑफर 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 किंवा सेल्स 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 अशा प्रकारचे आपल्याला ऑफर बघायला मिळतात, ज्यामध्ये बाय वन गेट वन फ्री किंवा विशेष 50% सूट, 10% सूट, पण विशिष्ट अशा कालावधीमध्ये. म्हणजे जर आज खरेदी केला तर तुम्हाला ती वस्तू 100 रुपयाला मिळते आणि तीच वस्तू जर तुम्ही उद्या खरेदी करत असाल तर 200 रुपयाला. मग आपण काय करतो, आज ती वस्तू खरेदी करतो. म्हणजे अशा प्रकारचं कमी कालावधीचं ऑफर. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण विक्री प्रोत्साहन याबद्दल माहिती बघितली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि कॉमर्स संबंधित सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. आणि अजूनही जर तुम्ही आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू.